शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, प्लॉट टरबूजचा असो खरबूजचा असो, या प्लॉटमध्ये रस शोषक किडींचा खूप जास्त अटॅक असतो. शेतकरी मित्रांनो, हे कमी करायचं असेल तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा पण आपण रोप नर्सरीमधून आणतो शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला लगेच येलो स्टिकी ट्रॅप आणि निळे स्टिकी ट्रॅप लावायचे. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपण या शेतकऱ्यांनी. आता हा प्लॉट जवळपास 21 ते 22 दिवसाचा आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता रस शोषक किडींचा कुठे अटॅक आहे का. असेच आपल्याला जेव्हा पण शेतकरी मित्रांनो आपण लागवड करू ना, तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. याने काय होईल, आपला खर्च वाचेल शेतकरी मित्रांनो. आणि आपल्याला फवारणी कोणती करावी याच्यासाठी काही वेगळं करायचं काम नाही आहे. इथे बघायचं शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या माशीचा अटॅक आहे का, थ्रिप्सचा अटॅक आहे का, आणखी दुसरे कुठलं रसशोषक किडींचा अटॅक आहे का. त्याच्यानुसार आपल्याला साध्या फवारण्या करत जायचे, जेणेकरून आपला खर्च कमी होईल आणि आपल्याला उत्पन्न जास्त होईल शेतकरी मित्रांनो. आणि हे एवढं काय महाग नाही आहे, स्वस्तात आहे शेतकरी मित्रांनो. याच्यात चांगल्या कंपनीचं आहे ते आपण प्रत्येक बेडवर जरी लावलं शेतकरी मित्रांनो तरी काही फरक पडत नाही. आणि चांगलंच आहे उलटं पिकाला आणि रोपांनासुद्धा. ह्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा पण आपल्याला पहिला फूल दिसेल शेतकरी मित्रांनो, मादी फूल दिसो किंवा कोणतंही फूल दिसो, फूल दिसल्याच्या नंतर आपल्याला मक्षिकारी शेतकरी मित्रांनो एकरी 15 लावायचे आहेत शेतकरी मित्रांनो. त्याने काय होईल, मक्षिकारी लावल्याने शेतकरी मित्रांनो जे फळमाशी असते शेतकरी मित्रांनो, ती फुलामध्ये डंक मारणार नाही. आणि जर फळ निघाला असेल, सेटिंग झाली असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा ती डंक मारणार नाही. याने आपल्याला उत्पन्नामध्ये खूप जास्त फरक पडतो शेतकरी मित्रांनो. हे 2 कामं आपण आवर्जून करावे. शेतकरी मित्रांनो, टरबूज या पिकामध्ये आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर माझा नंबर आहे 84 21 27 28 61 विशाल राठोड. माझा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.